नमस्कार, मी आकांक्षा जावडेकर। सरता आठवडा महाराष्ट्रासाठी कसा होता? महाराष्ट्राच्या दृष्टीने कोणकोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले? कोणते महत्त्वाचे कार्यक्रम पार पडले आणि कोणत्या बातम्यांनी राज्याचं लक्ष वेधलं? हे सगळं जाणून घेणार आहोत महासप्ताह या आमच्या महाराष्ट्र विशेष बुलेटिनमधून। सुरुवातीची बातमी आहे नवी मुंबईतून। शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। नवी मुंबई विमानतळ परिसरामध्ये अवघ्या 8 महिन्यांमध्ये हा पुतळा उभारण्यात आलाय। दरम्यान यावेळी मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये केंद्राकडे मागणी केल्याचंही सांगितलेलं आहे। बघा, नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे। त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे। केंद्र सरकारकडे आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ। वळूयात पुढच्या बातमीकडे। खरीपाच्या हंगामासाठी राज्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये सध्या मशागतीची कामं अंतिम टप्प्यात आलेली आहेत आणि त्यामुळे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेत। मात्र मान्सूनबाबत मुख्यमंत्री कार्यालयानं एक अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे। सध्याच्या हवामान अंदाजानुसार हा पाऊस व्यापक क्षेत्रामध्ये पेरणीस पोषक ठरेल अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे पेरणीची घाई करू नका असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलंय। तर मुख्यमंत्री कार्यालयानं नेमक्या काय सूचना दिल्या आहेत जाणून घेऊयात। किमान 15 जून पर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी। राज्यामध्ये 15 जून पर्यंत मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता आहे। 15 जून पर्यंतचा पाऊस हा व्यापक क्षेत्रामध्ये पेरणीस पोषक ठरेल अशी स्थिती दिसत नाही। आगामी वादळी पावसावरती अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलंय। या पुढची बातमी आहे बेस्ट संदर्भातली। बेस्ट उपक्रमाच्या सर्वांगीण पुनरुज्जीवन विकास, कर्मचारी निवासस्थानांची उभारणी, सार्वजनिक सुविधांची निर्मिती आणि दीर्घकालीन आर्थिक स्वावलंबन याचा समावेश असलेला महत्त्वाकांक्षी आराखडा सध्या तयार करण्यात येतोय आणि या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता दाखवून संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। तसंच नागरिकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या हितासोबत शहराचा दीर्घकालीन विकास केंद्रस्थानी ठेवून बेस्ट उपक्रमाच्या पुनरुज्जीवनासाठीचा आराखडा राज्य शासनाकडे सादर करावा असे निर्देश देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले। राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतलाय। या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना स्पष्ट शब्दामध्ये सुनावलंय। निर्धारित कालमर्यादेमध्ये काम पूर्ण करा असे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेत। त्याबरोबरच प्रकल्पांच्या प्रगतीबाबत कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय। चलेगा नहीं भाई मेरे को, अगर ऐसा होगा ना तो मैं बैन लगा दूंगा कि आप लोगों को देख भाई ये 7-7, 8-8 साल वाला जमाना चला गया। मैं बता रहा हूँ तुमको, तो ये ऐसे तो इनके बहाने थोड़ी चलेंगे। या पुढची बातमी आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी। राज्यातील शेतकरी बांधवांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळवून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। या योजनेमध्ये जमीन धारणेचा निकष नसेल, 2 लाख रुपयांपर्यंत ही कर्जमाफी असेल। महाराष्ट्रामधील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा देणारा हा निर्णय आहे। या योजनेमध्ये कर्जमुक्ती, वन टाइम सेटलमेंट आणि प्रोत्साहनपर लाभ असे 3 घटक केल्यामुळे राज्यामधील बहुतांश शेतकरी बांधवांना याचा लाभ होणार आहे। पाहूयात पुढची बातमी। ठाण्यातील धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी क्लस्टर पुनर्विकास योजनेला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत। कोपरी, किसननगर आणि वागळे एस्टेटमधील प्रकल्प जलद पूर्ण करण्यासाठी योजना MMRDAकडे हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आलेले असून क्लस्टर प्रकल्पांना गती देण्यासाठी व्हायटल पब्लिक हाऊसिंग प्रोजेक्ट म्हणून घोषित वेळ घेण्यात आलाय। या पुढची बातमी आहे बारामतीमधून। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीत विविध ठिकाणी जाऊन मान्सूनपूर्व पावसानं झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। गेल्या काही दिवसांच्या पावसामुळे केळीच्या बागांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या सगळ्या ठिकाणाची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। नुकसानग्रस्त भागाची माहिती घेऊन सरकारकडून मदत दिली जाईल असं आश्वासन देखील सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिलंय। कर्जमाफी झालेली आहेच आहे, पण अगोदर सगळ्यांचे पंचनामे किंवा जे त्यांच्या मागण्या असतील ते बघते मी। साधारणतः नुकसानाची हे किती आहे, म्हणजे तीव्रता किती आहे सगळ्या दृष्टीने, पिकांचं किती आहे किंवा शहरामध्ये आता बारामती शहरामध्ये सगळी झाडं एवढी मोठी पडलेली आहेत, त्याचं काय करता येईल आता ते आधी बघणार आणि नक्कीच त्याच्यावरती सकारात्मकच विचार करण्यात येईल। आणि या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ABP माझा।